वागतो कधी तो चालतो तरीही वेड लावतो हा भूल पाडतो हा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा शब्दांचे बांध सारे कोसळून जाती फूल पाखरा परी हलणारी नाती ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले काळोखात टिमटिमतो आशेचा दिवा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा. हॅपी दिवाळी तुम्हाला पण. थँक्यू. सेम टू यू. किती गोड दिसतेस. अशीच सून हवी होती आम्हाला. पण डॉक्टर वंदना, पहिल्यांदाच ती इतकी कुणाशी तरी चांगली बोलली आहे. तुम्ही जर दुर्लक्ष केलं ना तर सगळंच गमवून बसवा. असं काही नाही होणार. तुम्ही अजून तिला ओळखलं नाही. वैदेहीचीच कॉपी आहे ती. थोडक्यात आता माझे बाबा तुला आग्रह करायला लागले म्हणून तुला नखरे सुचतात. लग्न करायचं ठरलं होतं हे तुला आता आठवत नाही. रिअली? ओके, आता तू म्हणतेस तर तेही करू आपण. शैलेश आणि मोहिनीच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे आपल्यातही नाराजी होऊ शकली असती. खरंय, तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर नक्की या गोष्टीचा राग धरून बसला असता. अहो, आम्ही राग धरून बसणारे नाही आहोत सरकार. आम्ही आशावादी आहोत. तुम्ही काहीही म्हणा, पण शैलेश सरांच्या बाबतीत आम्हाला अजूनही आशा आहे. अहो, आमची मनोदेवता आम्हाला सांगते की काहीतरी चमत्कार घडेल आणि शैलेशराव आमच्या घरात वाजत गाजत वरात घेऊन येतील. देव करो आणि अगदी तसंच हो. तुमची आशा खरी ठरो. पण असं होण्याची शक्यता फार कमी आहे. क्षमा करा वहिनी साहेब. बोलता बोलता अप्रिय विषयाला हात घातला गेला. ते जाऊ दे. लवकरात लवकर पुरोहितांना बोलवा आणि मुहूर्ताचं नक्की करा. अहो, आमच्या गुणवंतरावांचा असा फिरस्त्याचा व्यवसाय. आमचा नवरदेव इतका बिझी असतो की लोक जसं कार्यालयाचं बुकिंग वर्ष आधी करतात की नाही, तसं आमच्या नवरदेवांचं बुकिंग आधी करायला हवं. आणि वैरी साहेब, हे मानपान याद्या ह्या गोष्टी तुम्ही आमच्याशी बोलत तरी काही हरकत नाहीये. अहो, एकत्र बसू आणि 15-20 मिनिटात सगळं उरकून टाकू. 15-20 मिनिटात? हो, डिटेल मध्ये चर्चा करून ठरवावं लागेल सगळं. वैरी साहेब, चर्चा केव्हा होते? जेव्हा एकाला दुसऱ्याची बाजू पटत नाही तेव्हा. अहो, इथे मुळे काही तसा प्रश्नच नाहीये. तुम्ही जे काही म्हणाल त्याला आमची संमती आहेच. चला, शेवटी बाबांच्या तकाद्यामुळे का होईना पण तुम्ही दोघं लग्नाला तयार झालात. बाबांना मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला. शैलेश अजून सेटल नाही झाला हेही सांगितलं. आणि बाबांच्या आजारपणानंतर लग्न करण्याची मानसिक तयारी नाहीये अजून माझी. गेल्या काही महिन्यात आयुष्याची सगळी गणितच बदलली. शैलेश, अरे सगळी गणित सुटतील. तुम्ही दोघं आपापल्या तत्वांशी घट्ट आहात ना, मग तुम्हाला काळजी कसली? काळजी नाहीये मॅडम. मनात ना भीती बसल्यासारखी झाली. भीती? कसली भीती? मन साशंक राहतं. रोज सकाळी बाबांकडे बघितलं ना की वाटतं काय करायला गेलो आपण आणि काय उद्भवलं. आणखीन काय करायला गेलो तर पुढे काय वाढवून ठेवलंय कोणास ठाऊक. मला म्हणशील तर मला भीती वाटत नाही, पण मला थोडा वेळ हवा. सगळं काही होईल रे. उगाच काळजी करता झालं तुम्ही. खरं म्हणजे आता परत तुमचे चांगले दिवस आलेत. बाबांची तब्येत आता छान सुधारते. शैलेश,
तुझी प्रॅक्टिस सुद्धा आता आकार घेतीये. वंदना, सगळी मनातली भीती वगैरे काढून टाक. जास्त विचार करू नकोस. जेवढा विचार करशील तेवढं टेन्शन वाढेल तुझंच. विचार येतोच मॅम. तुम्हाला म्हणून सांगते, बाकी कुणासमोर रडगाणं गाताना बघितलंय का तुम्ही मला? अगं तेच म्हणते मी वंदना, अशी कशाचीही भीती बाळगून राहणाऱ्यातली तू नव्हतीस. ते काही नाही, मी या बाबतीत तुझ्या बाबांच्या पार्टीत आहे. माझंही असंच म्हणणं आहे, तुम्ही दोघांनी आता लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे. ठीक आहे, बाबांनी खूपच आग्रह केला तर करू विचार. वंदना, अगं लग्न करताय तुम्ही, तुमच्या दोघांच्या सहजीवनाला सुरुवात करताय. त्याला प्लीज असं जुन्या मराठी सिनेमासारखं स्वरूप देऊ नका. बाबांनी केला आग्रह आणि आम्हाला नाही म्हणता आलं नाही, मग केलं लग्न. बघा आता हा पण हसतोय, म्हणजे हा सुद्धा तुम्हाला सामील झालाय. तो केव्हापासून आमच्या पार्टीत होता वंदना. अगं आम्ही तुमच्या लग्नाचा मुहूर्त, रजिस्ट्रेशन इतकंच काय, व्हेन्यू देखील ठरवून टाकलाय. काय? आणि एवढ्या दिवसात हा एका शब्दाने बोलला नाहीये मला काही. विसरतेस हा वंदना, मी तुला हिंट दिली होती. काय काय ठरवलंय मला कुणी सांगणार आहे का? त्याची काहीही गरज नाहीये, ते सगळं आम्ही बघून घेऊ. तू फक्त नटून थटून लग्नाला हजर राहा म्हणजे झालं. हो, आणि आता त्यात काही खोड काढू नकोस. खोड मी काढते? एक मिनिट, अजून तुम्हाला भांडायला ऑफिशियली परवानगी मिळालेली नाहीये. एकदा लग्न करून घ्या, मग हवं तेवढं भांडत बसा. शालिनी, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. काल तर म्हणाली होतीस मी तुला अजिबात फोन करणार नाही, भेटणार नाही म्हणून. अशी मी तुझ्याशी लाख वेळा कट्टी घेतलीये दादा, पण नेहमी मीच तुला फोन करते लोचटासारखी. असं बोलू नकोस शालू, मी तुला फोन करणारच होतो. हो माहितीये, फोन करणारच होतो, खोटारडा कुठला. शालिनी, आता हे असं शाळेतल्या मुलीसारखं बोलत जाऊ नकोस ग. मोठी झालीस तू, लग्न ठरलंय तुझं आता. काढ काढ माझ्या लग्नाचा विषय काढ आणि पुन्हा माझी चेष्टा करायला सुरुवात कर. नाही ग, तुला असं का वाटतंय की मी तुला छळतोय म्हणून? छळतोसच, तरी सॉरी म्हणायला मीच आधी फोन केला ना. ओके, आधी मला सॉरी म्हणू दे. उगीच झापत बसलो मी तुला. पण माझं आधी सॉरी म्हणून झालं होतं बघ, त्या बाबतीत मीच तुला सरपास केलं. बरं बाबा, मानलं तुला. बरं मला सांग, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? शॉपिंग झालं का? अरे दादा, इथे ममा तर वेड्यासारखी शॉपिंग करते. हे पण तुझी खूप आठवण काढते रे, तू असायला हवं होतंस आता इथे. शालिनी, आपण शक्यतो वादाचे विषय टाळण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही दोघी ना आता मी हे घरी येण्याचं पुराण बंद करा. असं काय करतोस दादा? घरात लग्नाची गडबड सुरू आहे. शालू, पैठण्या, दागिने, रुखवत हे सगळं घेऊन रोज कोणी कोणी येत आहे. अरे बंगल्याचं रिनोव्हेशन सुरू आहे. आपला बंगला खरोखरच एखाद्या राजवाड्यासारखाच असतोय दादा. आणि या सगळ्यात तू नाहीस. कसं वाटत असेल रे आम्हाला? लोकांच्या तुझ्याबद्दलच्या 1000 प्रश्नांना कशी उत्तरं देत असेल मम्मा? या सगळ्याचा तू कधी विचार केलायस का रे? सगळा विचार केलाय. या सगळ्या सुंदर चित्राला एक दुसरी बाजूही आहे. या सगळ्यामध्ये घोरपड्यांची इस्टेट कमी होते, ती जाते त्या भगवंतरावाच्या घशात. आणि हे सगळं ज्या विश्वासावर केलं जातंय तो विश्वासच मुळी बिनबुडाचा आणि खोटा आहे. शालिनी, या सुंदर चित्राच्या दुसऱ्या बाजूचा तू कधी विचार केलास? तू काही बोलत नाहीयेस याचा अर्थ तुलाही हे कुठेतरी जाणवतंय. पण त्याच्याकडे तू डोळे झाक करू शकतेस का? मी नाही करू शकत. हे सगळं माझ्या आधी लक्षात येतं, त्याला मी तरी काय करू? मी तिकडे असतो तर गप्प बसलोच नसतो. माझे आणि मम्मी पप्पांचे रोज वाद होत राहिलेस. मी असतो तिकडे तर हे सगळं कोणालाही बिनबोबाट करताच आलं नसतं. एका अर्थानं मी तिथे नाहीये ते बरंच नाही का?
जाऊ दे. तुझं म्हणजे असं आहे ना की जग तिकडे पेटलं तरी चालेल पण मी बदलणार नाही. असं नाहीये शालिनी. नीट विचार केलास तर माझी बाजू जास्त बरोबर आहे हे तुझ्या लक्षात येईल. एनिवे तू काय आता लगीन घाईच्या आनंदात आहेस तेव्हा हा विषय मी इथेच संपवतो. माझ्या असं एकंदरीत लक्षात आलंय की फार स्पष्ट बोललं की ते तुला झेपत नाही. दादा माझा सगळा आनंद ना तुझ्या आणि तुझ्या त्या वंदनाच्या स्पष्ट बोलण्यानं केव्हाच विझून गेला. पण तरी सुद्धा मी इथे पप्पा मम्मांच्या आनंदात सहभागी होण्याचं नाटक करत वावरते. केवळ त्यांना बरं वाटावं ना म्हणून हेही लक्षात ठेवतो. शालिनी दादा मी फोन ठेवते. सॉरी तुला फोन केला ना ही चूकच झाली माझी. शालिनी शालिनी माझं सगळ्याचा शेवट काय होणार आहे त्या देवालाच ठाऊक. बोला शालिनी राजे, कशी काय आठवण काढली आज आमची? अप्पासाहेब मंदारची चौकशी करण्यासाठी फोन केला होता. गुणवंतराव अहो ते मजेत आहेत, त्यांची काळजी करू नका. काळजी करण्यासारखं नाही अप्पासाहेब पण त्याचा फोनच लागत नाही. गुणवंतराव प्रवासात असतात शालिनी राजे. प्रवासातला माणूस एखाद वेळेस आउट ऑफ रेंज असू शकतो. आता एवढं घाबरून जाण्यासारखं काय आहे? नाही घाबरून जाण्याचा प्रश्न नाही अप्पासाहेब पण बरेच दिवस झाले हो मंदार इथे नाहीच आहे. आणि 10 वेळा फोन केल्यावर एवढे मिस कॉल बघून माणूस एकदा तरी फोन करतो ना त्याच्यात ती सुद्धा पद्धत नाही. अहो काहीतरी प्रॉब्लेम असेल शालिनी राजे. अहो नवऱ्याचा व्यवसाय ज्या प्रकारचा असेल त्याच्याशी त्याच्या बायकोनी ऍडजस्ट व्हायचं असतं. अहो अप्पासाहेब पण मी एकटीने तरी किती ऍडजस्ट करायचं. मम्मा पप्पा मला सारखे विचारत असतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देता देता माझी इथे वाट लागते हो. अप्पासाहेब तुम्ही त्याला घेऊन आला होता त्या दिवसानंतर इथे फिरकला सुद्धा नाही येतो. तुम्हाला एक सांगू का शालिनी राजे, मंदार आता तिथे नाहीये ना हेच एक प्रकारे बरं आहे. असं का म्हणताय अप्पासाहेब? अहो त्या दिवशी आपण त्यांना कनोजच्या दिवाण बहादुरांचे पण तू म्हणून इंट्रोड्यूस केलं त्या दिवसाचं आठवलंय ना तुम्हाला? अहो तुमच्या पप्पा मम्मींच्या प्रश्नाला मंदार जी काही उत्तरं देत होता ना ती ऐकून एखाद्याला चक्कर आली असती. त्यांना सावरून घेता घेता माझीच वाट लागायची पाळी आली होती. तुम्ही म्हणताय ते सुद्धा खरंच आहे अप्पासाहेब. खरंच मंदारने काय काय तारे तोडले होते त्यावेळी. म्हणूनच पूर्ण विचार करून त्याला पाठवलाय मी. हे बघा आता तुमचे पप्पा मम्मी लग्नाच्या शॉपिंग मध्ये बिझी असतील त्यांना तसे शॉपिंग मध्ये बिझी ठेवा. अप्पासाहेब तुमचा नक्की प्लॅन तरी काय आहे? मंदारला डायरेक्ट लग्नाच्या वेळी प्रेझेंट करायचा विचार आहे की काय तुमचा? नाही 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 त्याआधी तो येईल, तुमच्या पप्पा मम्मीना भेटेल, सगळं काही व्यवस्थित येईल. डोंट वरी. आणि माझं काय? मला नाही का त्याला भेटावं असं वाटत? हो 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 अरे बाप रे. नाही आमचा हा प्लॅन करताना तुमचा विचार आम्ही केलाच नव्हता. सॉरी नाही तुम्हालाही तो भेटेल पण तुम्हाला जरा कळ काढावी लागेल. पण किती दिवस? अहो आता जास्त दिवस नाही उरलेत. आता काम संपत आलेलं आहेच. ते माझ्या अंदाजाप्रमाणे अजून एका आठवड्या पलीकडे जास्त वेळ लागणार नाही. बापरे म्हणजे अजून एक आठवडा माझं त्याच्याशी बोलणं सुद्धा होणार नाही का? आम्ही त्याला तुमचा निरोप देऊ. तुम्हाला त्यांचा फोन लवकरच येईल. ठीक आहे मग ठेवू फोन. पण त्याला प्लीज लवकर फोन करायला सांगा. ओके ओके ओके. सारखं नाही रागवायचा. आपण फ्रेंड्स आहोत ना. मग तू काल माझी शपथ का नाही घेतली? अगं अच्छा ठीक आहे.
मला ना तुला आज खूप महत्वाच्या काही गोष्टी सांगायच्या. सांग सांग सांग. पण नेहमीसारखी रागवणार नसेल तर सांगेल. नाही रागवणार ग. तुला मी म्हणजे काय माझी मम्मा वाटली का? का? तुझी मम्मी खूप ओरडते तुला? मला नाही ग, पण ती माझ्या डॅडशी सारखी भांडत असते. मला माझे डॅड खूप आवडतात. ते खूप खूप चांगले. खरंच तुझे डॅड खूप चांगले आहे? हो, मी एकदा तुझी भेट करून देते. आणि मम्मी खूप वाईट आहे ती? नाही नाही, ऍक्च्युली शी इज नॉट अ बॅड मॉम, बट यू नो. तुझे डॅडही खूप चांगले आहेत, मम्मी वाईट नाहीये, मग डिवोर्स का झाला त्यांचा? डोंट नो. कदाचित माझा पायगुण चांगला नव्हता. काय? हो, दॅट्स ट्रू. माझा पायगुण चांगला नव्हता. माझा जन्म झाला आणि त्या दोघांमध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली. सोनल, अशी काकूबाई लँग्वेज कुठून शिकलीस तू? पायगुण आणि? कोणाला सांगू नकोस, पण माझ्या बाबांची दुसरी बायकोशी नेहमी म्हणायची. ती मला म्हणायची तुझा पायगुण चांगला नाहीये. तुझा जन्म झाला आणि माझे डॅड आणि मॉम मध्ये भांडणं सुरू झाली. तू इथे राहू नको, नाही तर माझ्यात आणि तुझ्या डॅड मध्ये पण भांडणं लावशील. काय? बरं ते जाऊ दे. तू काय सांगणार होतेस मला? सोनल, तू मला तुझ्या लाईफचा खूप मोठा सिक्रेट सांगितलास. आज मीही तुला माझा एक सिक्रेट सांगते. मी खोटं बोलले तुझ्याशी. काय? म्हणजे मी सगळ्यांशीच खोटं बोलली. तुझ्याशी, तुझ्या प्रिन्सिपलशी, सुपरवायझरशी. मी सायकोलॉजीची स्टुडंट नाहीये. मी हे सगळं नाटक केलं एका माणसाला भेटण्यासाठी. बॉयफ्रेंड? सॉर्ट ऑफ. रिअली? ए सांग ना, कोण आहे तो? जाऊ दे, तुला नाही आवड. मला आवडणार नाही म्हणजे डॉक्टर आहे तो. ओके, म्हणजे तुझ्या पर्स मधला तो स्टेथोस्कोप त्याचा होता? नाही, माझा होता. म्हणजे वंदना, तू सुद्धा? मी सुद्धा एक डॉक्टर आहे सोनल, गायनेकोलॉजिस्ट. वंदना, इट मीन्स तू माझ्याशी खोटं बोललीस. तू माझ्या मम्माची फ्रेंड आहे, खरं आहे ना? अगं, तू माझं ऐकून घे आधी, मग. तिने माझ्यावर स्पायगिरी करायला तुला इथे पाठवलं असं? सोनल, हॅलो. किती दिवसांनी तुझा आवाज ऐकला, बरं वाटलं. मोहिनी, इतक्या रात्री फोन केला? बरी आहेस ना? मी बरी कधी होते शैलेश? बरी नाहीये म्हणून तर तुला सोडू शकत नाही ना. मोहिनी, काय बोलतेस तू? काहीही कळत नाहीये मला. इसी बात का तो रोना. मी काय म्हणते ते तुला कधी कळलंच नाही आणि कळून घेण्याचा तू कधी प्रयत्नही केला नाहीस. मोहिनी, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उगाळण्यात काही अर्थ आहे का? अगं, या जगात माझ्याशिवाय तुला दुसरा कोणी मिळणार नाही का छळायला? छळवाद माझा चाललाय माझ्या नशिबाकडून. मी कोण तुला छळ करणार? मोहिनी, असं का बोलतेस तू सारखं? आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा कधीतरी प्रयत्न कर. माझं रडगाणं जाऊ दे. मी तुला अभिनंदन करायला फोन केला. अभिनंदन? कशाबद्दल? तेही माझ्या तोंडूनच वदवून घ्यायचं का? तू लग्न करतोयस असं ऐकलं मी. कोणी सांगितलं तुला? शालिनी खोटं सांगेल का मला? माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी फोन नंबरही बदली केलास. तोही मिळाला मला तिच्याकडून. हे बघ, तुझ्यापासून सुटका करून घेण्याचा काहीही उद्देश नव्हता माझा. माझा मोबाईल हरवला होता. हेच म्हणतो. एका विशिष्ट अँगलनं जग बघण्याची सवय झाली तुला. वेळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं ना, तशी अवस्था झाली तुझी. वेळीच आवर घाल स्वतःला, आता स्वतःलाच हरवून बसशील.
मी अशा खूप केसेस पाहिल्यात मोहिनी. मी स्वतःला हरवून बसले त्याला बरीच वर्ष झाली. तेव्हापासून खरं तर माझ्यावर माझा स्वतःचाच हक्क उरलेला नाही. आता कसला आवर घालायचा आणि कसलं सावरायचं स्वतःला. माझं जाऊ दे, तू लग्न करतोयस म्हणून ऐकलं. हो हो, मी लग्न करतोय, मी आणि वंदना. तू कोणाशी लग्न करतोयस हे विचारलं नाही मी. माझ्या दृष्टीने त्याला काहीच महत्व नाही. आणि अजून एक सांगून ठेवते, खरं तर अभिनंदन करायला फोन केलेला, पण आता लक्षात येतंय माझ्याकडून तिचंही अभिनंदन होणार आणि ते मला करायचं नाहीये. इतकं खोटं वागायला नाही जमणार मला. त्यामुळे सॉरी शैलेश, मला तुझं अभिनंदन नाही करता येणार. सॉरी, बाय. वहिनी, एवढ्या पारंपरिक घरात माझ्यासारख्या मिडल क्लास मुलीचा टिकाव कसा लागेल? का नाही लागणार? तुम्ही पुन्हा पुन्हा त्या शैलेशची आठवण काढून खट्टू होत बसू नका हो. शालिनी स्वतः जाऊन कितीदा भेटून आली, विनंत्या केल्या, मिनतवाऱ्या केल्या, पण तो काही ऐकायलाच तयार नाही. तर आम्ही तरी काय करणार? माझ्याशी काय बोललीच नाही तर कसं समजणार ग मला? मोहिनी,